गुड मॉर्निंग। आज मी झेंडूचे झाडं लावणार आहे। आता काय झालं आहे, हे माझं झेंडूचं झाड आहे, तुम्ही बघू शकता ह्याची फुलं सगळी लागून गेलेली आहे आणि हे नेहमीच्या फेजप्रमाणे आता सुकायला लागलेलं आहे। पण त्याची काही बिया आपोआप प्रोपोगेट झालेली आहेत आणि ही अशी इकडे आलेली आहेत। आता हीच मी रोपं घेऊन ती कुंडीत लावणार आहे आणि व्यवस्थित डेव्हलप करणार आहे। तर करूया सुरुवात। आता आपण आता इकडे तुम्ही बघू शकता माझ्या बाजूला इकडे ब्राह्मी आहे, ती आता इकडून थोडंसं खणूया अशा प्रकारे की ब्राह्मीलाही त्रास होणार नाही आणि मला माझं झाडही मिळेल। तर हे मी माझं पहिलं रोप काढलेलं आहे। मी याच्यासाठी पॉटिंग मिक्स ऑलरेडी तयार करून ठेवलेलं आहे। जे माझा व्हिडिओ आहे सर्वसाधारण झाडांसाठी पॉटिंग मिक्स तयार करायचा, त्याच प्रकारेच मी पॉटिंग मिक्स तयार केलेलं आहे। हे इकडे माझं दुसरं झाड आहे, ते काढूया। निसर्ग स्वतःची वाट स्वतः शोधते, याचं उत्तम उदाहरण हे आहे। हे सुंदरपैकी मला झाडं मिळालेली आहेत, व्यवस्थित डेव्हलप झालेली। आता यांना मी माझं पॉटिंग मिक्समध्ये लावते। हे आता लावूया। हे मी व्यवस्थित डेव्हलप होईपर्यंत इथंच ठेवणार आणि एकदा का ते व्यवस्थित डेव्हलप झाले की मी त्यांना मातीत लावणार, म्हणजे जमिनीत लावणार। आता पाणी, द फायनल टच। माझ्या झेंडूच्या फुलांना आता 2 आठवडे झालेले आहेत। आता यांना मी कुंडीत ठेवण्यापेक्षा जमिनीत लावणं जास्त पसंत करते, त्यामुळे आता मी यांना ट्रान्सफर करणार आहे जमिनीत। तर तिकडे बघूया काय करणे। तर इकडे मी असा हा खड्डा आता खणून ठेवलेला आहे, त्याच्यात मी थोडं गांडूळ खत घालणार, माझ्याकडे आता शेणखत आहे, त्यामुळे मी शेणखत घालणार आहे आणि हळूहळू ही झाडं लावणार आहे। बंद करून घेऊया। थोड्या अंतरावर दुसरं वरतून थोडं परत शेणखत। Thank you.